मधुमालतीला ना खूप फुलं आलेली आहेत. रात्री तर एवढं फुलतं हे झाड आणि सुगंध तर विचारायलाच नको. आणि ही पण छान सुंदर अशी फुलं उमललेली होती. त्यानंतर ना 2 दिवसापासून व्हिडिओ टाकला नाही, कारण माझा घसा परत दुखायला लागलेला होता. औषधं तर संपली होती, परत औषधं तीच मागवली आणि आता नाशिकला जाऊनच डॉक्टरांना दाखवणार. त्यानंतर ना भाज्या आणल्या होत्या, तर जास्त भाज्या असल्यामुळे मलाच कन्फ्युजन होतं की नेमकी कोणती बनवायची. मग ठरलं की गिलक्याची बनवूया, पण काहीतरी वेगळं बनवूया, वेगळ्या पद्धतीने. तर आज ना या पद्धतीने जरा कच्चा टमाटा, शेंगदाणे, कांदा, लसूण टाकून अशी भाजी बनवलेली. त्यासोबतच वांग्याची पातळी रस्सावाली भाजी बनवलेली. मी आजारी असल्यामुळे संपूर्ण घरच आजारी पडलं आहे. सगळीकडे पसाराच पसारा आहे. हॉल आवरायला घेतला की जेणेकरून मलाही प्रसन्न वाटेल. कंगवे, तेलाच्या बॉटल्स, मुलींची पुस्तकं आणि कपडे तर विचारायलाच नको, इतकी साचलेली होती. आणि ती वाळल्यामुळे, जरा मोकळ्या वातावरणामुळे आता मी घड्या करायला घेतली. संपूर्ण कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि अशा पद्धतीने हॉल वगैरे स्वच्छ करून घेतला.